नमस्कार, मी गणेश चप्पलवर, ॲग्रो टुरिझम विश्वचा संस्थापक. आजचा हा परिसंवादाचा 7वा दिवस आहे. गेल्या 6-7 दिवसापासून आपण वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे मान्यवर बोललेत. आज आपल्या सोबत प्रमुख पाहुणे आहेत. अ, चंद्रशेखर जयस्वाल सर, हे एमटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक आहेत. जवळपास 28 ते 30 वर्षांचा त्यांचा अनुभव आणि त्यांनी जे काही जबाबदार पर्यटन म्हणजे रिस्पॉन्सिबल टुरिझम या विषयावरती त्यांनी खूप काही अभ्यास केला. त्याचे ते प्रणेते आहेत. आज याच विषयावरती सर बोलणार आहेत. सरांना मी विनंती करतो की सर आपण सुरुवात करावी सर. थँक सर. ओके. नमस्कार सर्वांना. श्री हरणे साहेब, गणेश, पियुष, मनीषा मॅडम, सूर्यकांता जी आणि शरद नमस्ते आणि सर. अजून यांचं नाव नाहीये, त्यांचं नाव ओप्पो आहे. तो ओप्पो आणि ओप्पो A83 ज्यांनी जे मास्क लावून बसलेत. तर सर्वांचा स्वागत एमटीडीसी कडून पण आणि गणेश यांच्या ॲग्रो टुरिझम विश्वाकडून पण. आणि जसं हिंदीमध्ये एक म्हण आहे की मैं चलता गया और कारवा बनता गया, त्या प्रकारे ॲग्रो टुरिझम विश्व पण आता वाढत राहील. आणि कसं असतं, सराफ्याची एक दुकान असली की चालत नाही, कधी पण लक्षात घ्या. सराफी माहिती ना तुम्हाला? सराफी येस सर. जेवकरची एक दुकान असली ना तर कुठं पण चालत नाही, अख्ख्या भारतात कुठंच चालणार नाही. पण सराफी पूर्ण असली, 15-20 दुकानं असलेत मग चालतात. तर त्या अनुषंगाने मला म्हणायचं आहे की ॲग्रो टुरिझम विश्वानी पण हा जो पाऊल टाकला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण आता सुरू करूया. जबाबदार पर्यटन एक्झॅक्टली काय आहे? लक्षात घ्या की मी कृषी पर्यटनाबद्दल आणि जबाबदार पर्यटन हे दोन्ही जोडण्याचा एक प्रयत्न करतोय. तर मला जे प्रश्न विचारणार तुम्ही ते कृषी पर्यटनाचे विचारू नका. मी ते पण उत्तर देऊ शकतो तुम्हाला. प्रत्येक उत्तर देऊ शकतो. आता सुरू केलं का उद्या सकाळपर्यंत बोलू शकतो आपण. परंतु आपल्याकडे वेळ 30 मिनिटाचा आहे आणि त्यामुळं आपण काय करू, जेवढी पण लोक आली, आपली 10-15 लोक दिसत आहेत, तर या लोकांसोबतच संवाद आपण करूया. तर जो टॉपिक दिलेला आहे तो आहे जबाबदार पर्यटन. आणि मी काय पीपीटी वगैरे करणार आहे, मी स्वतः पीपीटी आहे. तर त्यामुळं पीपीटी पीपीटीचा अर्थ काय? पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. तर पॉवर नाही आहे. तर त्या अंतर्गत आपण करूया. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सर्व व्हिडिओ सुरू करू शकतात तुमचे. आय शुड नो हू इज टॉकिंग टू मी अँड हू आर प्रेझेंट. देयर आर अदर पीपल ऑल्सो देयर. एनिवे, तर जबाबदार पर्यटन ही मोठी छत्री आहे, अम्ब्रेला, राईट. प्रत्येक पर्यटन जो आपल्या अख्ख्या विश्वामध्ये प्रॅक्टिस केला जातो तो जबाबदार पर्यटनाच्या अंडरमध्येच यायला पाहिजे. आपण बऱ्याच गोष्टी आहेत, इको टुरिझम आहे, वाईन टुरिझम आहे, मेडिकल टुरिझम, ऍडव्हेंचर टुरिझम, एव्हरी टुरिझम. पण जबाबदार पर्यटन ही कॅटेगरी आहे, टाइप ऑफ टुरिझम नाहीये. ही कॅटेगरी आहे की ज्या अंतर्गत असा पर्यटन आपल्याला घडवायचा आहे की जो कमीत कमी वसुंधरेवर, राईट, आपल्या या विश्वावर, राईट, कमीत कमी त्याचा इम्पॅक्ट असणार आहे. तर त्या अंतर्गत त्या प्रकारची आपल्याला विचारसरणी ठेवणे फार गरजेचे आहे. त्यासाठी काय करायचं आहे, मी सर्वांना रिकमेंड करेल, जर तुमच्याकडे कागद असणार, मी प्राध्यापकच होतो पूर्वी, तर त्यामुळे सांगू शकतो की कागद आणि पेन फार महत्वाचे असतात. तर तुम्ही काय करा, सस्टेनेबल टुरिझम क्रायटेरिया ऑफ इंडिया, सस्टेनेबल टुरिझम क्रायटेरिया ऑफ इंडिया, अजून एकदा सांगतो, सस्टेनेबल टुरिझम क्रायटेरिया ऑफ इंडिया, सस्टेनेबल टुरिझम क्रायटेरिया ऑफ इंडिया, त्याला STCI म्हणतो आपण. तो गुगलवर तुम्ही सर्च करा तर तुम्हाला ताबडतोब तुम्हाला मिळेल, ती डाउनलोड करून ठेवा. दुसरं, द ग्लोबल कोड ऑफ एथिक्स इन टुरिझम किंवा द ग्लोबल कोड ऑफ टुरिझम एथिक्स, द ग्लोबल कोड ऑफ टुरिझम एथिक्स, हा दुसरा तुम्ही म्हणजे डॉक्युमेंट डाउनलोड करून ठेवा तुमच्यासाठी. हा अत्यंत महत्वाचा आहे, कृषी पर्यटनासाठी तर फारच महत्वाचा आहे. आणि तिसरा जो आहे तो आम्ही आता सध्या करतोच आहे, हरणे साहेबांना पण माहिती आहे, सेफ अँड ऑनरेबल टुरिझम, हा तिसरा तुम्ही करून ठेवा.
तर जबाबदार पर्यटन, कृषी पर्यटन, कारण मी हॉटेल इंडस्ट्री बद्दलच बोलणार आहे तुम्हाला. तर कृषी पर्यटनात तुम्ही काय काय करता? कृषी पर्यटनात जर तुम्ही बघितलं तर जनरली तुमच्याकडं पहिलं नंबर की तुमच्याकडं राहण्याची व्यवस्था असते. मान्य ना? तुम्ही अनम्यूट करा बरं का लोकांना. इट हॅज टू बी अन इंटरॅक्टिव्ह सेशन. अनम्यूट करून ठेवा श्री गणेश. तर सगळे अनम्यूट म्हणजे करू लोक शकतात त्यांना. हा. सो व्हॉट आय मीन टू से, व्हॉट डू यू हॅव इन कृषी पर्यटन? कृषी पर्यटनात तुमच्याकडे पहिलं फर्स्ट थिंग यू हॅव इज राहण्याची व्यवस्था, Yes. राईट. सेकंड, तुमच्याकडे काय साईट सीइंग किंवा फेरफटका, त्याला हिंदीमध्ये सैरसपाटा म्हणतो, राईट, ते बघण्याची व्यवस्था. बैलगाडी हे ते विनयार्ड मध्ये जा आणि यु नो ऍडव्हेंचर टुरिझम, व्हॉट एव्हर इट इज. तिसरं काय महत्वाचं आहे कृषी पर्यटनात? राईट, फूड किंवा रेस्टॉरंट है ना. दिस आर द थ्री थिंग्स. आणि चौथं किंवा पाचवं काय आहे? ट्रान्सपोर्ट. तुम्ही कसं पोहोचणार तिथं. याच गोष्टींवर हे ढोबळ आहेत वरचे. याच 5-6 मुद्द्यांवर आपण चर्चा करूया आणि नंतर आपण संपू. की या कृषी पर्यटनात या गोष्टी ज्या आहेत त्यांना जबाबदार पर्यटनामध्ये कसं परिवर्तन करता येईल आपल्याला. मग आता जर आपलं कृषी पर्यटन असेल आणि ग्रामीण पर्यटनात हा असेल, तर ग्रामीण भागात आपण एखादी मोठी वास्तू बांधून त्याच्यामध्ये रेस्टॉरंट बांधून शेतात किंवा त्याच्यामध्ये एखादा मोठं हॉटेल बांधून आपण कृषी पर्यटन करू शकणार नाही, राईट. कृषी पर्यटन हा त्याच प्रकारे पाहिजे. जबाबदार पर्यटन काय बोलतो की कृषी पर्यटन असं पाहिजे की ज्यामुळे तुमच्या वसुंधरेला, तुमच्या शेताला, तुमच्या मातीला, राईट, इजा पोचायला नको. तर त्या अंतर्गत काय करायला हवंय? मग आपल्याला सेंद्रिय खतं बंदच करावे लागतील, राईट. जर आपल्याला जबाबदार पर्यटन घडवायचं आहे तर आपल्याला ते बंद करावे लागतील. चंदनला जर विचारलं तर तुम्हाला तेच सांगणार आहे की सर हो बरोबर आहे, पण त्या अनुषंगाने आपल्याला त्या मातीचा किंवा त्या सॉइलचा, राईट, फर्टिलिटी वाढवावी लागेल, जी आपण पूर्वी करायचो. आपले जे पूर्वज होते, आणि मी पूर्वज म्हणतो की आत्ताचे पूर्वज नाही, आत्ताचेच, एक्सलेंट, आत्ताचेच 50 वर्षापूर्वीचेच आपले आजोबा, आपले वडील हे कसे काय करायचे शेती, त्या प्रकारे आपण का करत नाही कृषी पर्यटन, राईट. आपण का बरं आर्टिफिशियल कृत्रिमरित्या आपण कृषी पर्यटन करतोय, हे महत्वाचं आहे. तर त्यासाठी जबाबदार पर्यटनाचा रोल फार महत्वाचा आहे. तर तुम्ही जर आपल्या पूर्वजांना बघितलं तर आपले पूर्वज भुईमुंग लावायचे, भुईमुंगानंतरच दुसरा एक क्रॉप असायचा, वर्षातून एक तरी क्रॉप असा भुईमुंग सारखा असायचाच, राईट, ज्यामुळे नायट्रोजन फिक्सिंग सॉइलचा होईल, ज्यामुळे क्वालिटी ऑफ सॉइल इम्प्रूव्ह होईल. पण आता काय, एकाने सोयाबीन लावली तर अख्खा गाव, अख्खा 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 राज्य पूर्ण सोयाबीन लावतो, राईट. एकाने जर अद्रक लावली की अख्ख्या आला पूर्ण सर्व ए टू झेड किलोमीटर ते किलोमीटर आळा आहे. आणि कुठं आपली ज्वारी कुठे गेली? काल एक प्रश्न होता हरणे साहेबांना की ज्वारीच्या शेतात आपण कृषी पर्यटन करू शकतो का? माझ्या मते तर ती बेस्ट शेती आहे कृषी पर्यटनासाठी, कारण तो आपला ओरिजिनल आहे, राईट. आपल्याकडे ज्वारी ओरिजिनल आहे. तर आपल्याला कृषी पर्यटनात पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे ती फार्मिंग आहे. ती फार्मिंग, जबाबदार फार्मिंग करणं गरजेचं आहे. आणि मी जेव्हा जबाबदार म्हणतोय त्याचा माझं म्हणणं हा आहे की तुम्ही अत्यंत, राईट, प्राचीन गोष्टींमध्ये जाऊ नका, पण निदान, राईट, आपल्याकडे कोकणात त्याला काय म्हणतो आपण हरणे साहेब, मी विसरलो, ते नाही का आपण हाताने असं पाणी काढतो, काय म्हणतो त्याला मी, काय, हाताने पूर्वी पाणी काढायचे ना विहिरीतून, मोठ मोठ हा मोठ किंवा मोठच आहे पण त्याला मराठी शब्द आहे. रहाट म्हणायचो, रहाट. हा रापण ना, राहट रहाट. राहट हा रहाट रहाट. रहाट. तर ते गणपतीपुळ्याला आहे तशी, गणपतीपुळ्याला मी बघितली आहे. तर आपण त्या प्रकारचं काय करू शकत नाही? कशामुळे आपल्याला मोटरच हवी आहे? जबाबदार पर्यटन इज ऑल अबाउट दॅट. मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल दिलेला आहे फार्मिंग बद्दल. दुसरा भाग जो आहे तो आहे अकोमोडेशनचा. त्याच्यामध्ये आपण फार्मिंग बद्दल रात्रभर बोलू शकतो बरं का, 24 तास, की काय काय करायचं आहे. पण तुम्ही समजून घ्या मॅटर. दुसरं आहे अकोमोडेशन, म्हणजे राहण्याची व्यवस्था. आता राहण्याच्या व्यवस्थेमध्ये
आपला आर्किटेक्ट आहे, औरंगाबाद मध्ये बसलेला, पुण्यामध्ये बसलेला, मुंबईमध्ये बिचारा बसलेला, त्याला काम करायचं आहे, राईट? तर तुम्ही त्याच्याकडे गेलात आणि त्या ऑफिसमध्ये गेलात, त्याने सांगितलं मी कृषी पर्यटन करतो, तो त्याला जे शिकवलं ब्रिटिश लोकांनी बिचाऱ्यांनी आणि तेच तो करणार, की एवढे लाईट लागणार, म्हणजे अख्ख्या आपला जो आपला जो फार्मिंग आहे, आपला जो शेत आहे, तो अत्यंत म्हणजे म्हणजे उजेडात आहे, राईट? म्हणजे चोहीकडून आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, राईट? परंतु नाही, आपल्याला 2 लाईट पाहिजेच रात्र दिवस, राईट? हा कोणता प्रकार आहे? हा कोणी शिकवलाय? त्यामुळं राहण्याची व्यवस्था अशी पाहिजे, की दिवसा लाईट ला तुम्हाला लावता कामा नाही. अख्ख्या पूर्ण ए टू झेड जर तुम्हाला काच पण लावायची असतील, तर तुम्ही इल्युमिनेशन ज्याला म्हणतो आपण, तर इल्युमिनेशन शुड बी नंबर 1. इट शुड बी नॅचरल, राईट? नॅचरल इल्युमिनेशन फार महत्वाचं आहे. मग तुम्ही बांधकाम करताय, तर बांधकाम करण्यासाठी कोकणातल्या त्या लाल रंगाच्या दगडाला कशाला आणायचं आपल्याला पुण्याला? काही त्याच्यामध्ये आहे का? तुमच्याकडे नेवासा जवळ आहे, तुमच्याकडे पुणा जवळ, पुण्यामध्येच डब्बर मिळतं. डब्बर माहिती ना तुम्हाला? काळा जो आपला बेसाल्ट रॉक आहे. मग आपण तो का नाही वापरायचा? तो महत्वाचा आहे ना. तर तुम्ही बिल्डिंग आपली त्याच्यानी का नाही बांधायची किंवा विटांनी का नाही बांधायची? का बरं तो दगड लागतो आपल्याला? का बरं आपल्याला मखराना गुजरात कडून मार्बल आणावं लागतं? का बरं आपल्याला वेट्रिफाईड टाईल्स लागतात, राईट? अच्छा, आता मनोज हडवलीनी केलंय तिकडं. मनोजकडं म्हणजे लिपापोती केलेला शेताचा वगैरे ते करतो. ते करतायत. बरीच लोक करतायत पण आहे त्याचं. पण दॅट इज अ पार्ट. अकोमोडेशन हा अत्यंत इको फ्रेंडली हवा आहे. आणि जेव्हा आपण इको फ्रेंडली म्हणतो जबाबदार पर्यटनामध्ये, त्याचा अर्थ असतं की आपले जे संसाधन आहेत किंवा रिसोर्सेस आहेत आपल्या अख्ख्या म्हणजे जगातले, ते त्याचा कमीत कमी वापर, राईट? एकच लाईट लावला तर एकच लाईट, मग तो लाईट आपल्याला मिळणार का? तो चायनाचा असेल तर मिळणारच नाही तुम्हाला 2-3 वर्ष, राईट? मग आपण घरगुती करा काहीतरी अरेंजमेंट वगैरे. तो एक तुम्हाला मी सांगतो, वेळेच्या अभावामुळे मी तुम्हाला सांगतोय. तिसरा जो विषय आहे, अकोमोडेशन शुड बी सस्टेनेबल, राईट? तिसरा फूड. आता तुमचं रेस्टॉरंट आहे, कृषी पर्यटन आहे. आता कृषी पर्यटनामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पुणे नगर औरंगाबाद रिजनचे आहात. जर तुमचा हा रिजन असेल, तर तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटमध्ये किंवा उपहारगृहामध्ये, राईट, सफरचंद कशासाठी ठेवता? सेब कशासाठी ठेवता मला कळतच नाही. म्हणजे तो कुठून येतो? आपल्याकडे आलाच नसता. मला वाटत नाही माझ्या आजोबांनी बघितलं असेल. कारण त्याला यायलाच 2-3 महिने लागले असते बैलगाडीवरून, राईट? आता ह्या नवीन गोष्टींमुळे आपल्याला ते कळतंय की असं येतं. तर स्थानिक ज्या एंडेमिक गोष्टी आहेत, राईट? आपल्याकडे करवंद आहेत, आपल्याकडे जांभूळ आहेत. तुमच्या फार्म मध्ये काय काय होतंय आणि स्थानिक लेवलवर काय होतंय? मी हे म्हणत नाही तुम्ही मुसली लावली, मुसली. आता लोकांमध्ये फॅड आहे मुसली लावायची. तर मुसली आपल्याकडचा प्रकार नाहीच आहे, तो उत्तराखंडचा प्रकार आहे. आपण लावतो कारण पैसे मिळतात. तर ते लावण्याची गरज आहे का? तुम्ही आपले द्राक्ष लावा, तुम्ही अंजीर लावा, राईट? या गोष्टी करा. दॅट इज ओके, दॅट इज परफेक्ट, दॅट हॅज गॉट नो इश्यू एट ऑल. बट वी हॅव टू हॅव आवर फूड विच इज लोकली सोर्स्ड. लोकल फूड हा फार महत्वाचा आहे. तर त्यांना का बरं तुम्ही त्या पंजाबी डिशेस ठेवल्या त्याच्यामध्ये? पनीर हा आपला विषय आहे का? नाही आहे. मग कृषी पर्यटनात तुम्हाला पनीर पंजाबी का मिळते, राईट? हा महत्वाचा विषय आहे. कारण लोकांना आवडतं त्यामुळं नाही. तुम्हाला लोकांना आवड निर्माण करून द्यायला पाहिजे. तुम्हाला लोकांना सांगायला पाहिजे की ही ज्वारीची भाकर आहे, राईट? या प्रकारे खाल्ली जाते. कारण पुणे असेल तर ज्वारी भाकरच असणार ना. मराठवाडा असेल तर ज्वारी भाकर असणार. त्याला आणलं आपल्या महाराष्ट्रात, राईट? तो कुठे आपला आहे? गहू पण जुना आहे ना, तो आपल्याकडे नव्हताच, तो नंतर आणला आणि त्यामुळे तर प्रॉब्लेम होत आहेत लोकांना. लोक म्हणतात ग्लुटेन, हा विषय तो विषय. आपलं ओरिजिनल आपली भाकरी आहे. दुसरं काय आपलं भात, राईट? त्याची पोळी, भाताची पोळी वगैरे जे म्हणतात ना तुम्ही, तो, राईट? सो व्हॉट आय मीन टू से, फूड जो लोकली अवेलेबल आहे, सीझनली अवेलेबल आहे, तोच कृषी पर्यटनात वापरायला पाहिजे. याचा अर्थ हे नाही की कृषी पर्यटनात त्याच फार्म मधलं फूड घ्यावं. माझ्या मते
जर मेथीची भाजी बाजूच्या फार्म मध्ये असेल तर त्या शेतकऱ्याला पण त्या कृषी पर्यटनातून फायदा होईल. तो मल्टीप्लायर इफेक्ट आपण त्याला म्हणतो पर्यटनात, की जर एक कृषी पर्यटन क्षेत्र केंद्र असेल तो साधारणतः 40 ते 50 लोकांची काळजी घेतो जर चांगला चाललं तर. अवतीभोवतीच्या लोकांची, अंडीवाल्यांची, चिकनवाल्यांची, त्यानंतर भाजीपाल्यावाल्यांची, फळबागवाल्यांची, राईट, दूधवाल्यांची ही काळजी घेतोच. सो रेस्टॉरंट हॅज टू बी व्हेरी रिस्पॉन्सिबल. आणि आपण एक मोठा मेन्यू करू शकत नाही, राईट. असा मेन्यू करायचा आहे की जो अवेलेबल आहे. जे नाहीये ते नाहीये, दॅट्स गॉन, राईट. नाव थर्ड पार्ट, राईट, द मोस्ट इम्पॉर्टंट, ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट मध्ये कृषी पर्यटनात तुमच्याकडे लोक येतात कार घेऊन वगैरे मोठ्या प्रमाणावर, राईट. तुम्ही पण त्यांना पिकअप करता, राईट. जर कार पुलिंग झाली आणि बाकीचे प्रकार झाले ट्रान्सपोर्टमध्ये, म्हणण्याचा हेतू हा आहे की ट्रान्सपोर्ट हा पण सस्टेनेबल आणि शाश्वत हवंय, राईट. हायली शाश्वत इन द सेन्स की जर तुम्ही प्लेनने येतोय तर पर्यटक, तर त्याला तुम्ही सांगू शकता की सर प्लेनने येऊन काही फायदा नाहीये. तुम्ही डायरेक्टली तिथून जर औरंगाबादहून तुम्ही पुण्याला प्लेनला येणं सुरू केलं किंवा मुंबईहून पुन्हा, तर दिट इज व्हेरी बॅड. यू कॅन कम बाय ट्रेन, कारण ट्रेन सर्वांसाठीच आहे, राईट. तिथून आम्ही वाटलं तर पिकअप करू, अजून 2 लोक आहेत, आम्ही तुम्हाला कार पुलिंग करून देऊया. ट्रान्सपोर्ट मध्ये पण काय, शेताअंतर्गत कृषी पर्यटनाच्या अंतर्गत ट्रान्सपोर्ट जो केलाय लोकांनी, राईट, तो पण महत्वाचा आहे. आणि बरीच लोक काय करतायत, इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट वापरतायत. माहितीये ना आपल्याला इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट वापरणं. बरीच लोक, तुम्हाला माहिती आहे का इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट सस्टेनेबल आहे का नाहीये? कोणी सांगू शकतो का? तो शाश्वत आहे का इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट? तुमच्यामधून बरेच शिकलेले लोक असतील, तुम्ही सांगू शकता गणेश? तर सध्या तरी जास्त त्याचं महत्व वाढतोय आणि शेअर्स मध्ये पण त्याचं काही व्हॅल्यू वाढतोय. आता सध्या तर अशी अवस्था आहे, पण भविष्यात सांगता येत नाही सर. ओके, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की आपल्याला वाटतं की इलेक्ट्रिक व्हेकल्स नॉन पोल्युटिंग आहेत, राईट. आणि मी काय ऑथॉरिटी नाहीये, आणि मी तुमचा हा लेक्चर जो घेतोय किंवा हा कोर्स जो आहे तो अत्यंत मनमोकळे प्रमाणे घेतोय, राईट. असं काय म्हणजे ऑथॉरिटी म्हणजे लक्ष्मण रेखाच आहे असं नाहीये, राईट. मी हे सांगतोय तुम्हाला की प्रदूषण होतं का नाही, कोणत्या गाड्यांमुळं, आपल्या डिझेल गाड्या, पेट्रोल गाड्यामुळे प्रदूषण होतं. इलेक्ट्रिक गाडीमुळे प्रदूषण का होत नाही? का होत नाही सांगा ना कोणीतरी. तुमचं आपलं लेक्चर थांबून जाईल, असं करू नका हो. इंटरॅक्टिव्ह, वी हॅव टू मेक इट इंटरॅक्टिव्ह. आय एम एन इंटरॅक्टिव्ह मॅन. आमच्या हरणे साहेबांना माहिती पूर्ण. येस सर. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला, पण टाइम वेस्ट करणार नाही. इलेक्ट्रिक व्हेकल हे सर्वात जास्त प्रदूषण करतात, हे माझ्या मते. हे एमटीडीसीच्या मते नाही बरं का, माझ्या मते. कारण तुम्ही मला बोलवलं, एमटीडीसीला नाही बोलवलं. तर माझ्या मते त्याचं कारण काय, चंद्रपूरमध्ये जर प्रदूषण होत असेल आणि त्याच्यावर माझी गाडी चालू असेल पुण्यामध्ये, तर प्रदूषण हा युनिव्हर्सल असतो. तो इंडोनेशियामध्ये झाला किंवा जपानमध्ये झाला किंवा चंद्रपूरमध्ये झाला किंवा पर्ली बैद्यनाथ मध्ये झाला किंवा पारसमध्ये झाला, कुठं पण झाला, तो युनिव्हर्सल असतो. तुमची जी ऊर्जा आहे पुण्यातली किंवा औरंगाबाद मधली, राईट, त्या पुण्यातली ऊर्जा, रचना जस्ट वन मोमेंट, माझा कुत्रा एक मिनिट त्याला घेऊन. तर ती ऊर्जा जी असते ती आपली थर्मल एनर्जी आहे. म्हणजे आपण जेव्हा कोळसा जाळतो त्यानंतरच माझ्या घरात इलेक्ट्रिसिटी येते. माझ्याकडं न्यूक्लिअर एनर्जी नाहीये दुसऱ्या देशांसाठी सारखी, काही प्रमाणावर आहे. मग मला जी इलेक्ट्रिसिटी लागते या गाड्यांना चालवण्यासाठी, ती बनवण्यासाठी मला कोळसा खर्च करावा लागलंच ना, प्रदूषण करावं लागलंच ना. क्लिअर? म्हणजे प्रदूषण महाबळेश्वर मध्ये नाही झाला याचा अर्थ हे नसतं की दुसऱ्या ठिकाणी झालं नाही, तर दुसऱ्या ठिकाणी झालेलं आहे. तर एकंदरीत इलेक्ट्रिक व्हेकल्स तुम्ही जे घेतात कृषी पर्यटनामध्ये, काही शाश्वत नाही. माझ्या मते तुम्ही त्या जुन्या बैलगाडीच घ्यायला पाहिजे कृषी पर्यटनामध्ये. आणि कोणत्या? त्या आपल्या बैलबंडी, पूर्वी बैलबंडी म्हणायचो त्याला. त्या बैलबंडी म्हणजे आता ते जे मेटलची जी म्हणजे चाक आहेत ना, ती नाही, लाकडाची ओरिजिनली चाकं.
त्या सुतार हा आणि त्या सुताराला पण रोजगार मिळाला असताना आता तुम्ही रोजगार पूर्ण त्या इंडस्ट्रीजला देऊन टाकला, राईट? त्याचा तुम्ही ब्रेक द चेन तिथं करायला पाहिजे आपण, आहे का नाही? बरोबर. वी शुड डू दॅट. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला अत्यंत छोटे छोटे एक्झाम्पल सांगत आहे, राईट? त्यानंतर मी लिहून ठेवलं इथं ऍक्टिव्हिटीज. आपल्या ज्या पण ऍक्टिव्हिटीज आहेत आपण कृषी पर्यटनामध्ये करतो ते आपण शाश्वत पाहिजे, ते पण जबाबदार पर्यटन अंतर्गत पाहिजे, राईट? कोणी सांगितलं की सर आम्ही 200 लोक येणार आहोत, मस्त 200 लोकांसाठी आमचा कृषी पर्यटनाचा व्यक्ती, आमचे आदरणीय कृषी पर्यटन संस्था ओनर मस्त 200 डिस्पोजेबल थर्मोकॉल चे प्लेट्स, हे ते नको. आपल्याला आपले जुने करा. त्या जर्मनीच्या लोकांनी बघा काय केलंय. त्या जर्मनीच्या लोकांनी आता आम्हाला सांगितलं कोणीतरी मला परवा, की आपले जे पळसाचे हे असायचे ना पूर्वीचे, हम्म. आपले पातळ काय म्हणतात ना, पळसाचे पान. इस्तारे. पळसाची पातळ पानं. पातळ इस्तारी हा, असं तर म्हणतात. त्या जे आहेत ना अहो खरे साहेब आणि हा. गणेश त्यांनी बनवले बरं का तिथं आता रिसेंटली, आणि ते म्हणतात की आम्ही काहीतरी नवीन केलंय इको फ्रेंडली. सो वी हॅव टू कम टू दॅट. लाजायची गरज नाहीये त्याच्यामध्ये. वी कॅन कम टू दॅट. देर इज नो क्वेश्चन अबाउट दिस. सो यू हॅव टू अंडरस्टँड की ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही जर एवढा कचरा, थर्मोकॉल कॅनॉट बी डिसइंटिग्रेटेड, म्हणजे त्याचं विरघळ, म्हणजे यु नो इट कॅनॉट गो इन टू द नेचर. इट विल रिमेन ऍज अन एस्टिमेटेड असं सांगितलं गेलं आहे की 25,000 वर्ष राहू शकतो तो वातावरणामध्ये, राईट? रचना, can you get me one what do you call this paper and a bag to cut? Just one moment. I'm giving an example. मी प्रॅक्टिकल दाखवणार आहे तुम्हाला. येस सर, येस. आणि तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिकल तर दाखवा मी- सर. 11 तारखेला सर एक बसवंत म्हणून आहेत, त्यांनी पण छान पद्धतीनं देशी झाडं, पळसाचं पानं, केळीची पानं, ह्या सगळ्या गोष्टी, पर्यावरणाचं महत्व त्यांनी छान पद्धतीनं हा सेशन केले. वाटलं तर मी तुम्हाला पाठवतो सर. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पर्यावरण आणि कृषी व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपलं व्हेरी नाईस गणेश. ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला मी तुम्हाला फक्त एक एक दोन ऍक्टिव्हिटी सांगतोय. नो आपला पेपर आपण नाही कट करते का? नाही, अरे आपण फ्लॅग कट करत नाही का याचं? प्लास्टिक बॅग कशी कट करतो आपण ते दाखव ना. कॅरी बॅग दाखव. आणि तर आता काय माहिती का, ऍक्टिव्हिटीजच्या मुळे, राईट, मोठ्या प्रमाणावर कचरा निघायला नाही. तुम्हाला मी अत्यंत चांगला एक्झाम्पल देतो आज, राईट? रिसायकलिंग. महात्मा गांधी पण करायचे. तुम्ही पिक्चर बघितलं असेल गांधी, की जे त्यांनी त्यांचं काय म्हणतात त्याला, आपले बटाटे असतात ना, बटाट्याचा छिलका ते शेळीला खाऊ घालत होते. त्या गांधी पिक्चर मध्ये बघितलंच आहे तुम्ही लोकांनी, की ते त्याचा डायलॉग पण आहे गांधीजींचा, की बाबा मी हे शेळीना देतो. मी माझ्या घरातला एक्झाम्पल देतो तुम्हाला, आणि हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आम्ही आंबे आणतो, आंब्यांच्या कोई, आंब्यांचं सर्व काही आंब्यांच्या कोई हे आम्ही काय करतो, एका बॅग मध्ये जमा करतो. आणि जर फ्रीज मध्ये ठेवायची व्यवस्था असेल थोड्या दिवसासाठी, जेव्हापर्यंत मी मुंबईवरून येत नाही, मग मी काय करतो, मी डोंगरावर जातो. डोंगरावर मोठ्या प्रमाणावर गायी वगैरे आहेत, राईट? ते चरत असतात. मी तिथं जाऊन त्यांना तिकडच्या समोर टाकून देतो. ते अत्यंत वर्षानुवर्ष. प्लीज लिहून घ्या माझ्याकडून. तर ऍटलिस्ट हे करणं गरजेचं आहे. तर ऍक्टिव्हिटीज असे पाहिजेत की ज्यामुळं आपण एकतर आर्टिफिशियल गोष्टी आपण काही घ्यायला नाही पाहिजे, त्या प्रकारे आपल्या ऍक्टिव्हिटीज पाहिजेत. एकंदरीत किती वेळ झाला आपल्याला विषय आपला गणेश? सर मी एक सांगतो. बोला, सगळ्यांना हरे साहेब. विनंती आहे की 6 आहेत, पण त्याच लिंकवर जर परत क्लिक केलं तर आपल्याला सरांचं भाषण किंवा सरांचं मार्गदर्शन पुन्हा ऐकायला मिळेल. नाही नाही, त्यानं हा काय हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. आणि गणेश, हा सर, बोला सर. हा विषय हा आहे की जबाबदार पर्यटनामुळे हा फार कमी होतो. 5 प्रकारचे
जबाबदार पर्यटन, 5 एरियामध्ये जबाबदार पर्यटन आहे. पहिल्यारित्या जबाबदार पर्यटन, सांस्कृतिकरित्या जबाबदार पर्यटन, राईट राईट. त्यानंतर इन्व्हायरमेंट, नैसर्गिकरित्या जबाबदार पर्यटन आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जबाबदार पर्यटन. तर हे कसं आर्थिक काय की तुम्हाला एखादी गोष्ट, हे आपण 7 मिनिटात संपून टाकू. एखादी गोष्ट तुम्हाला, एखादा व्यक्ती एक पर्यटकाला एखादी गोष्ट देतोय आणि त्यांनी अत्यंत बारकाईने ती पैठणी साडी बनवली आहे, त्याला 1 वर्ष लागले पैठणी साडी बनवायला, ठीक आहे, आणि तुम्ही त्याला जाऊन बोलताय मला 2000 रुपये मध्ये द्या, राईट. हा आर्थिक जबाबदार पर्यटन नव्हे. आर्थिक जबाबदार पर्यटन म्हणजे हा विषय असतो की इकॉनॉमिक्स मध्ये, की त्या लोकांची जी मेहनत आहे पर्यटकांनी ती मेहनत त्यांना द्यायला पाहिजे, ज्यामुळं त्या कलेची जोपासना होईल, राईट. त्यामुळे गिजगिज नाही करता आपण ते आर्थिक झाला तर अशा बऱ्याच हजारो एक्झाम्पल्स आहेत पर्यटनामध्ये, राईट. नंबर 2 काय आहे, सांस्कृतिक. सांस्कृतिक मध्ये काय आहे आपलं की आपल्याकडं अत्यंत विविध सांस्कृतिक खेळ आहेत, पारंपरिक खेळ आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपल्या सांस्कृतिक कामात किंवा चळवळीत किंवा आपल्या उत्साह जो असतो किंवा फेस्टिवल्स असतात, त्याच्यामध्ये आपण काय असं वेगळं करू शकतो का? गुढीपाडव्याला नवीनच काहीतरी नियम आणू शकतो का? एखादा फॉरेनरने सांगितलं तर हे आणू शकतो का? आणलं ना आपण, होळीत आणलं ना चीनला, पूर्ण अख्खा चीन घुसलाय ना होळीत, राईट. तर आपण ते कमी करू शकतो का? ओरिजिनल होळी होऊ शकते का? आपल्याकडे पळसाची होळी होऊ शकते का? आपल्याकडं त्या इंडियन लॅबरनम झाड जो आहे त्याची होळी होऊ शकते का? शक्य आहे ना, ते करा, आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर नैसर्गिक दृष्ट्या जबाबदार पर्यटन काय आहे की झाडांना हात लावू नये. आपल्याकडे कसं असतं, अरे लग्न समारंभ काळा काटा कापा, बावळ्यांना, बाबळी असतात ना, बबुल ट्रीज कापत चाललेत. अहो त्याच्यामुळे तर संतुलन तुमचं बिघडतंय, राईट. तुम्हाला कोणी सांगितलं की याच्यामुळं हे होतंय? अहो तुम्ही तसंच ठेवा विल्डरनेस, त्याला काय म्हणतो आपण, विल्डर. एकंदरीत क्षेत्राचा टेम्परेचर कमी होतो, सॉइल होल्डिंग होते, बऱ्याच गोष्टी होतात. चौथं काय, विकास. विकासामध्ये जबाबदार पर्यटन, मी बोललोच आहे तुम्हाला की आपण ज्या पण गोष्टी वापरतो ते लोकलच हवेत आणि ते सहजा उपलब्ध व्हायला पाहिजेत, त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. दॅट इज व्हॉट यू कॉल अत्यंत, आणि प्रत्येक क्षेत्र पर्यटनाचा त्यात रिस्पॉन्स. अत्यंत मोठं काम केलंय तुम्ही. जेव्हा ताजमध्ये, जेव्हा आम्ही पूर्वी जायचो तेव्हा प्रत्येक मध्ये नाहीये, ते म्हणतील हो चालेल, मात्र पाण्याची व्यवस्था नाही आहे बरोबर, राईट. त्यानंतर पाणी हा मोठा विषय आहे. पाणी जागरूकता महत्वाची आहे. त्यांना सांगणं गरजेचं आहे लोकांना की आम्ही जो पाणी वापरतोय, राईट, तो अत्यंत कमी आहे, राईट. त्याच्यामुळं आम्ही काय करू शकतो, वी शुड ऑल्सो डू इट. तो थँक्यू गणेश, हे भरपूर झालंय आणि आपल्याकडे काही प्रश्न असतील तर आपण बोलूया. गणेश अनम्यूट करा. गणेश अनम्यूट करा. हा सर, राईट, सॉरी. तर आपल्याला विनंती आहे की जर आपले काही प्रश्न असतील तर कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका. आणि सर आपल्याकडे 2-3 मिनिट राहिलेत. जयस्वाल सर, तुमची जर परमिशन असेल तर एक परत सेम लिंक वर एक 10-15 मिनिटासाठी रिजॉईन करू शकतो? हा, आपण करू शकतो. अरे बोलायला आपल्याकडे प्रॅक्टिकली सर्व काही आहे यार, तुम्ही डोंट वरी अबाउट दॅट. आणि सर खूप इंटरेस्टिंग विषय आहे. लेट्स बिगिन. हा सर प्लीज. हा, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. सी काय असतं माहिती का, तुम्हाला एक सांगतो मी. अत्यंत मोठ्या, आता एअरलाईन्स पण सस्टेनेबल झालेत, समजले का हरणे साहेब? एअरलाईन्स पण सस्टेनेबल आहेत. म्हणजे आता ब्रिटिश एअरवेज मध्ये तुम्ही गेला आणि एअर इंडिया मध्ये गेला, मला दोन्ही देशांचं कंपॅरिझन करायचं नाहीये. तो विकसित देश आहे, विकसित झालेला देश आहे. आपण विकसित होत आहोत. वी आर डेव्हलपिंग कंट्री स्टील. पण आपल्याकडं, राईट, पैसा म्हणजे सबकुछ नाही, चुकीचं आहे. पैसा इज नॉट सबकुछ. पैसा इज नॉट सबकुछ फॉर द व्हेरी रिझन
त्यामुळेच अजिम प्रेमजी, रतन टाटा, मोठी मोठी लोक दान करतात. सुधा मूर्ती, राईट, नारायण मूर्ती, ही लोक दान करतात. त्यांना काय माहिती का, करोडो रुपये, पण त्यांना नकोच आहे. त्यांना ते 2 पोळीच पाहिजे, त्यांना तोच घर पाहिजे, सिंपल, राईट. पण आपण काय करतो रिस्पॉन्सिबल टुरिझम मध्ये, म्हणजे आपल्या आपल्या युनिटमध्ये किंवा आपल्या हॉटेलमध्ये किंवा आपल्या कृषी पर्यटनाचा कुठं गेलो आपण बाहेर, तर आता आपली आपली छत म्हणजे आपला रूफ जो आहे, छत, राईट, इट इज गुड, पण तरी पण त्याला 1 वर्ष झालं की काहीतरी आपण फॉल सिलिंग लावतो, काहीतरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं लावतो, काहीतरी करत असतो. तर त्या गोष्टी आपल्याला अवॉइड करणं फार गरजेचं आहे. आता काही एअरलाईन्स माहिती सस्टेनेबल आहे, ब्रिटिश एअरवेज आणि एअर इंडिया. एअर इंडियाचं तिकीट तुम्हाला मुंबई ते लंडन 40,000-45,000 रुपयामध्ये रिटर्न मिळून जातं, राईट. आता यावेळेस नसेल, पण जनरल सीझन मध्ये. आणि ब्रिटिश एअरवेजचे तिकीट 3 प्रकारचे आहेत. एक आहे कार्बन. जयस्वाल सर, प्लीज कंटिन्यू कराल. येस येस. तर सस्टेनेबल एअर इंडिया आणि ब्रिटिश एअरवेज. तर ब्रिटिश एअरवेज कडे कार्बन न्यूट्रल टुरिझम तिकीट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रवासामुळं मुंबई टू लंडन जेवढं वेस्ट होतोय कार्बन, राईट, कार्बन इमिशन्स होत आहेत, राईट, तेवढे पैसे तुम्हाला द्यायचे. तर 40,000 रुपये न देता तुमचं तिकीट आहे ना 2 लाख रुपयाचं लोक तिकीट घेत आहेत. की मी जे 2 लाख रुपये देतोय त्याचा अर्थ आहे की माझा तिकीट तुम्ही 1 लाख रुपये घ्या. 1 लाख रुपये तुम्ही एखाद्या संस्थेला द्या की जो जंगल वगैरे त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे ते रिक्रिएट करतात किंवा रिजनरेट करतात. एखादा एनजीओ ला द्या, तर त्या प्रकारचं. तर तो झाला एक विषय. त्यानंतर जबाबदार पर्यटन मध्ये बेगिंग आहे. बेगिंग माहिती आहे तुम्हाला, आपण भिकाऱ्यांना देतो पैसे वगैरे, राईट. तर जबाबदार पर्यटन मिळतं, बोलतं की तुम्ही लोकांना, तिकडच्या लोकांना जिथं जातायत तुम्ही तिथं पैसे देऊ नका, काहीतरी वस्तू द्या किंवा काहीतरी तुम्हाला द्यायचं असेल तर ते द्या. त्यानंतर जबाबदार पर्यटन काय म्हणतोय तुम्हाला अजून, जबाबदार पर्यटनचा अजून एक एक परिभाषा आहे की स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे मेहनत केली आहे त्याचा मोबदला द्या. पर्यटक म्हणून तुम्ही एक छोटीशी मूर्ती अजिंठ्याजवळ कोणीतरी केली आहे दगडातून, राईट, तर त्याला मेहनत लागली आहे भरपूर, जसं पैठणी साडीचं सांगितलंय, तुम्ही त्याला 5 रुपयाला का गळ्यापर्यंत मला पर्यटकांनी स्थानिक लोकांना म्हणजे नाही. तर जबाबदार पर्यटक आणि जबाबदार सोसायटी तिथला. कारण बऱ्याच राज्यांमध्ये, मी राज्यांचं नाव घेणार नाही, महाराष्ट्र नव्हे, बाकीची राज्य, त्याच्यामध्ये जबाबदार पर्यटन नसल्यामुळं आज तिथले लोक म्हणतायत की आम्हाला पर्यटन नको आहे. माहिती तुम्हाला, अशी राज्य आहेत काही छोटी मोठी आपल्या जवळचीच, की जिथं पर्यटनामुळं, राईट, जबाबदार पर्यटन नसल्याने, राईट, मोठ्या प्रमाणावर सामाजिक हानी झालेली आहे आणि अत्यंत कॅज्युअल झालेलं आहे सर्व काही, राईट. तर त्यामुळे तिकडच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला पर्यटन नकोय. मी तुम्हाला अत्यंत चांगलं एक उदाहरण देतोय स्पेनचा. स्पेन मध्ये तर दंगा झालाय, तुम्ही जर गुगलवर टाका, बार्सिलोना, त्याला बार्शलोना म्हणतो आपण स्पॅनिश मध्ये, बार्शलोना किंवा बार्सिलोना, या ज्या सिटीमध्ये, त्याच्या जवळच्या सिटीज मध्ये पर्यटकांना एंट्री नव्हती. मध्यंतरी पोलिसांना आणावं लागलं की एवढे पर्यटक झाले की स्थानिक लोकांचं महत्वच संपलं, राईट. त्यामुळे तो पण विषय झाला. तर जबाबदार पर्यटन अत्यंत महत्वाचं आहे. तर जबाबदार पर्यटन कोणता देश अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडतोय माहिती तुम्हाला, नाव माहितीच असेल ना. आपल्या राज्यामध्ये तर आहेच, आपण करतोच आहे, एमटीडीसी त्याच्या अव्वल आहे. आमच्याकडे अजिबात या गोष्टी होत, राईट. पण भूतान नावाचा जो देश आहे आपला जवळचा, भूतानमध्ये कंट्रोल टुरिझम आहे. तुम्हाला माहिती आहे भूतानमध्ये माणूस कधी पण जाऊ शकतो, पण विदेशी माणसांना फक्त 2 लाख माणसांना अलाउड आहे. किती? 2 लाख वर्षाला.
एवढं राईट. मध्ये राईट व्हॉल्यूम सॉरी हाय टुरिझम आहे. येणार नाही, फक्त येणार. जो आहे तो फार महाग आहे. तर झिम्बाब्वे मध्ये राईट हाय प्राइस लो व्हॉल्यूम टुरिझम चालू आहे. राईट. आपल्याकडे कोणतं पर्यटन चालू आहे? राईट लो प्राइस हाय व्हॉल्यूम. राईट. आपल्याकडे अत्यंत कमी पैशामध्ये पर्यटन करू शकतो भारतात. राईट. थांबवली गाडी, कुठून पण घेऊन गेली, तो आपलाच राज्य आहे ना, आपणच करतोय. राईट. तो जबाबदार पर्यटन नव्हे. तर पर्यटनामध्ये जबाबदार पर्यटनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. राईट. व्हॉलंटुरिझम नावाचा एक प्रकार आहे. There are so many things. We can take some questions and then we'll stop. Right? There are 100 of things. येस सर, शुअर शुअर. कृपया काही प्रश्न असतील तर कळवा. आपण सरांना नाही तर डायरेक्टली बोला, इथंच बोला. हा, किंवा स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता थेट सरांना प्रश्न. हा, यू कॅन आस्क मी एनिथिंग. मला माहिती असेल तर मी बोलणार, नाही माहिती असेल तुम्हाला सांगणार, मला काय माहिती नाही. येस सर, येस सर. येस येस येस. आणि सर त्याचं काय जबाब चांगली होती तुमची, चांगलं केलं तुम्ही. येस सर, थँक्यू सर, थँक्यू सर. रिस्पॉन्सिबल टुरिझमचा असं काही इंडेक्स आहे का, किंवा त्यामध्ये भारत कितवा क्रमांकाला आहे, किंवा फर्स्ट सेकंड थर्ड कुठले कंट्रीज आहेत, काय सांगता येईल तुम्हाला? हा, मी तुम्हाला सांगतो की रिस्पॉन्सिबल टुरिझम मध्ये सध्या जी देश अत्यंत पुढे आहेत ती आहे युरोपियन देश, ती पण स्कॅन्डिनेव्हियन. स्कॅन्डिनेव्हियन म्हणजे कोणती देश? वरची, नॉर्दर्न युरोपची. राईट. नॉर्वे, फिनलँड, राईट, लक्झमबर्ग, आइसलँड, राईट, त्यानंतर स्वीडन, नीदरलँड्स. राईट. ही जी देश आहेत ना वरची, ही अत्यंत हे पुढे आहेत. आणि त्या व्यतिरिक्त काही देश, स्पेशली जपान, राईट, ते पण पुढे आहेत. परंतु गणेश, प्रॉब्लेम हा आहे पर्यटनामध्ये की पर्यटनामध्ये मोजणी फार कठीण आहे. राईट. मोजणी कोणत्या पण गोष्टीची फार कठीण आहे. रिस्पॉन्सिबल टुरिझमची जी मोजणी झालेली आहे ती काही खरी नाही आहे, ती अंदाजाने आहे. आणि ते इकॉनॉमिक किंवा एम्पेरिकल फॉर्म्युले, मॅथमॅटिकल मॉडेल मधून करण्यात आलेली आहे. त्याला आम्ही फोरकास्टिंग स्टडीज म्हणतो, किंवा त्या प्रकारचं की आता एवढे लोक येणार, दरडोई उत्पन्न एवढं, प्रत्येक 1000 माणसा म्हणजे मध्ये अर्धा टीव्ही. राईट. तुम्ही समजून घ्या ना कसे असतात स्टॅटिस्टिक्स, कसे असतात आपले. प्रत्येक 1000 लोकांच्या पाठीमागं अर्धा टीव्ही, प्रत्येक 2000 लोकांच्या पाठीमागं अर्धा बेड हॉस्पिटल. स्ट्रॅटेजीज असतात, त्या मोजणी फार कठीण आहे. तर त्या मोजणी कधी होतील की जेव्हा पर्यटन संघटित होईल. तर त्या मोजणी कशामध्ये उपलब्ध आहेत? ते जास्त करून विदेशी पर्यटनामध्ये फार जास्त आहेत. म्हणजे भारतामध्ये बाहेरून आलेले जे लोक आहेत, फॉरेन मधून जे लोक येत आहेत, त्यांची मोजणी होते की किती आले आणि किती खर्च केला. कारण इझी आहे. त्याचं कारण काय की ते आल्यानंतर इमिग्रेशन मध्ये येतात, तर आपल्याला कळतं की हा कुठून आलेला आहे. दुसरं, किती पैसे त्यांनी खर्च करायचे ते एक्सचेंज करतात पैसे, आपल्याला कळतं की एवढं पैशाची उलाढाल झालेली आहे. परंतु रेस्पॉन्सिबल टुरिझम मध्ये माझ्या मते भारतात आता अव्वल नंबर जो स्टेट आहे तो आहे केरळ, त्यानंतर उत्तराखंड आणि मध्य प्रदेश. आपला पण नंबर लागतो आणि आपला नंबर त्यांच्यामध्येच आहे, मध्य प्रदेश सोबतच आहे. पण माझं मत असं आहे की आपल्याकडे एमटीडीसी चे जे रिसॉर्ट्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर रेस्पॉन्सिबल टुरिझम करतात. येस. हॅलो. हा सर, हा सर, बोला सर. नेटवर्कचा इश्यू आहे वाटतंय. इज दिस क्लोज्ड?
येस सर, येस येस सर. जसं सर प्रश्न होता की रिस्पॉन्सिबल टुरिझम मध्ये इंडेक्स मध्ये आपले काही राज्य आहेत पुढे आणि जगाचा विचार केला तर काही काही गोष्टी आहेत, काही निकष आहेत त्यानुसार आपण करतो सर. आणखीन एक सर माझा प्रश्न असा होता की ज्यावेळेस सर माझा आवाज येतो? हा येतोय येतोय. हा सर, हा. जसं सर सरांचं रिस्पॉन्सिबल टुरिस्ट आणि त्याच पद्धतीनं जे स्थानिक जे विक्री करणारे लोक असतात सर, त्यांची पण काही जबाबदारी असते का सर? नाही, मला ऐकून नाही आलं काही. हा सर, हा. तर मी क्वेश्चन रिपीट करतो सर. जसं तुम्ही सांगितलं की काही राज्य, काही कंट्रीज इंडेक्स नुसार ते रिस्पॉन्सिबल टुरिझम मध्ये करतात. माझा असा प्रश्न आहे सर, देशात किंवा विदेशात मध्ये जसं एक रिस्पॉन्सिबल टुरिझम त्याचबरोबर रिस्पॉन्सिबल टुरिस्ट, त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की जे काही स्थानिक लोक असतात सर, त्या स्थानिक लोकांचा पण काय रिस्पॉन्सिबल असतो का की आपण काय विकलं पाहिजे, कुठल्या गोष्टी विकली पाहिजेत? स्थानिक लोकांचे जे वेंडर असतात त्यांच्याबद्दल सर काही सांगता येईल का? कदाचित सरांना थोडस नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. बहुतेक सर, राईट राईट राईट. तोपर्यंत आपण इथे लवकरच समारोप करूया एक दोन प्रश्न घेऊन. परत एक शेवटची संधी, काय जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील फक्त रिस्पॉन्सिबल टुरिझमला घेऊन नाही किंवा देशातलं, भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं पर्यटनाला घेऊन काही प्रश्न असेल तुम्ही नक्की विचारू शकता. नसेल तर आपण समारोप करूया. तर माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? सरांना नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. Yes, sir. व्हिडिओ पण ऑफ झालाय त्यांचा सरांचा. चालेल. मला वाटतं कोणाचे काही प्रश्न नाही आहेत आणि सरां हा सर परत दिसत आहेत. तुम्ही आभार प्रदर्शन करू हा, शकता. चला ठीक आहे. समारोप करूया नाहीतर. येस सर. येस सर, येस सर. थँक्यू. चालेल सर. Yes, sir. खूप खूप धन्यवाद सर. मी मनीषा यांना विनंती करतो की कृपया आपण समारोप करावा. नमस्ते सर. कृषी पर्यटन परिसंवादातील 7व्या सत्राचा विषय होता आपला जबाबदार पर्यटन व पर्यटक. याविषयी सरांनी खूप पर्यावरणाचे महत्व काय आहे, त्याच्यानंतर जबाबदार पर्यटनाचे 5 प्रकार, त्याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आपलं जबाबदार कसे असायला पाहिजे. तर याविषयी खूप छान पद्धतीने सरांनी माहिती दिली, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आणि सर्व उपस्थितांचे देखील आभार. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सो मच सर. बाय वेलकम बाय बाय. सर. थँक्यू सर. तुम्ही वेळात वेळ थँक्यू काढून सर. आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच सर. Thank you, भविष्यातल्या काही सगळ्या उपक्रमाला Yes, yes, तुमच्या शुभेच्छा असेल आणि सगळ्यांचे आभार आणि काळजी घ्या कोरोनामध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर.